छत्रपती संभाजीनगर शहरात ग्रामीण पोलीस दलातील ATSच्या पथकाने 19 जानेवारी रोजी मोठी कारवाई करत अवैध शस्त्र विक्री प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर मोटरसायकलवरून गावठी कट्टा विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं हिरापूर शिवारातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ सिग्नेचर 71 समोर सापळा रचला। संशयित मोटरसायकलवर येत असताना त्याला थांबवून तपास केला असता बाबासाहेब रामराव उर्फ रामभाऊ मिसाळ यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले। पुढील चौकशीत त्यांनी आणखीन एक कट्टा आणि 2 काडतूस छत्रपती संभाजीनगर येथील रईस खान याला विक्री केल्याची माहिती दिली। त्यानंतर पथकानं झालटा फाटा परिसरात गुरुसाया डोसाजवळ सापळा रचून रईस खान अजीम खान पठाण याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेत। पुढील तपास चिकलठाणा पोलीस करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर खंडागळे यांच्यासह पोलीस अंमलदार विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, संजय घुगे, राजेंद्र डकले, वाल्मिक निकम, गणेश कोरडे यांचा सहभाग होता।